नमस्कार, मी गीता कारेकर. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज बघा मी तुम्हाला 4 टक्स ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे, पण फक्त पुढच्या भागाची कटिंग दाखवणार आहे. कारण प्रत्येक वेळी जर मी पाठीमागच्या भागाची कटिंग दाखवत बसले तर व्हिडिओ खूप लांब होतो आणि आपल्याला वेळ जातो. तर बघा, तरी पण मी नवीन बघणाऱ्यांसाठी, नवीन व्ह्यूअर्ससाठी हे पाठीमागचं कटिंग कसं घेतलं ते दाखवणार आहे. तर बघा, अप्पर चेस्ट आहे 35 आणि फुल बस्ट आहे 36. तर या मापाचं मी कटिंग दाखवणार आहे. पाठीमागचा भाग आपण अप्पर चेस्टच्या मापाने कट करत असतो आणि पुढचा भाग 36च्या मापाने कट करत असतो. तर तो कसा कट करायचा हे फक्त मी आता तोंडी दाखवते. पाठीमागच्या भागाचं कटिंग आणि 36 साईज पुढच्या भागाला कुठे टाकायचं माप हे पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, याची आपण अगोदर उंची बघून घ्यायची किती आहे ते. तर याची उंची आहे 14.25. तर आपल्याला 13.25 आहे. तर 1 इंच प्लस करून 14.25 मी कटिंग केलेलं आहे. आणि आता 35चा चौथा भाग येतो 8.25. तर हे बघा, 8.25 मी ही खूण करून घेतलेली आहे आणि 1.5 इंच मार्जिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर कंबर आपली आहे 30. तर 30चा चौथा भाग 7.5 आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिंग. या पद्धतीने ही मी खुणा करून घेतलेले आहेत. आता शोल्डर 5.25 घेतली. तर ही शोल्डर कशी आली 5.25? तर शोल्डर आहे 14.5, त्याचा अर्धा येतो 7.25 आणि 7.25चे मी 2 इंच कमी करून घेतलेले आहे 5.25. तर का, तर आपला हा गळा खोल आहे. बघा, गळा आहे 10.5. तर 11वर मी कटिंग करणार आहे. अर्धा इंच आपल्याला मार्जिंग हवं असतं. तर या पद्धतीने मी 11वर कटिंग केलेलं आहे. तर 10चा आपला फॉर्म्युला आहे. 10चा गळा जेव्हा असेल तेव्हा पूर्ण शोल्डरच्या अर्ध्यामधून 2 इंच कमी करायचे आणि 9चा गळा असेल तेव्हा पूर्ण शोल्डरच्या अर्ध्यातून 1.25 इंच कमी करायचे. या पद्धतीने तुमचा जसा गळा कमी कमी होत जाईल तसा 1.5 इंच कमी करायचं आहे. आणि समजा 10च्या पुढे 11चा गळा असेल तेव्हा तुम्हाला 2 मध्ये 1.5 इंच म्हणजे 2.25 इंच कमी करायचे आहेत. या पद्धतीने शोल्डर कमी जास्त करायला शिका. आणि तुमच्या लक्षात येत नसेल तर परत रिवर्स घेऊन हे तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. परत एकदा सांगते, 10 इंचाचा गळा असेल तेव्हा पूर्ण शोल्डरच्या अर्ध्यातून 2 इंच वजा करून शोल्डर टाकायचे. तर तेच माप मी आता शोल्डरचं इथे पण 5.25वर टाकून मुंड्यासाठी 5.5वर खूण करून घेतलेली आहे. 5.5चा मुंडा टाकलेला आहे. आणि तिथून पुढे आपल्याला आता हे पण प्रकार सांगते. कॉलरचा गळा असेल तेव्हा 7.5वर घ्यायची खूण ही, आणि बोटनेक असेल तेव्हा 6.5वर, आणि खोल गळा आहे म्हणून 5.5वर मुंड्याची लाईन दिलेली आहे. तर आता या मुंड्याचा आपण अर्धा करून घ्यायचा आहे आणि आकार द्यायचा आहे. तर मी आधीच कापलेला आहे, त्यामुळे मी फक्त तुम्हाला मुंड्याचा आकार ठेवून दाखवते. तर कोपऱ्यातून 1 इंच घ्यायचं असतं तिरकस. जिथे आपण 1.5 इंच घेतो तिथे 1 इंच घ्यायचं खोल गळ्यासाठी. आणि आता या पद्धतीने बघा, आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. मुंडा जर परफेक्ट असेल तर हे कटिंग बरोबर आहे. आणि मुंडा जर, हे बघा इथं मी 1 इंच दाखवते, तर या 1 इंचावरच खूण करायची मुंड्यासाठी. अदरवाईज 1.5 इंच टाकल तर तुम्हाला झोळ येणार आहे मुंड्याजवळ. आणि जर कॉलरचा गळा असेल तेव्हा 1.5 इंचावर टाकला तरी चालतो. तेव्हा शोल्डर पण आपली पुढे असणार आहे. हे पण सगळं लक्षात घ्यायचं आहे. आता मी इथलं सांगते, ह्या जे रेगा ओढून घेतलेलं आहे मी, ते का घेतले तर ते आपल्याला कट करायचं आहे नंतर. तर का बघा, अशी टक्स मारल्यानंतर
तिकडून ब्लाऊज खाली उतरतो बघा, पट्टीच्या खाली कापड दिसते. मी एका रेषेत पट्टी लावलेली आहे आणि पट्टीच्या खाली कापड दिसत आहे, त्यामुळे ब्लाऊजला झोळ येऊ शकतो या भागामध्ये, म्हणून हे कट करून टाकायचं असतं. तर आपण ते पुढच्या भागाचं कटिंग झाल्यानंतर कट करणार आहोत. आत्ता सध्या मी तसंच ठेवणार आहे. आता हे आपण चारी बाजूने असा हाच पेपर दुसऱ्या कागदावर आखून घ्यायचा आहे. तर बघा, मी ह्याच पेपरवर जुगाड केलेला आहे, पेपर वाया जाऊ नये म्हणून एक्स्ट्रा ठेवलेला आहे मी हे कापड. आता तुम्ही समजा मी हे ड्रॉ करून कटिंग करून घेतलेलं आहे. आता बघा पुढे काय करायचं आहे. शोल्डर जशी आहे तशीच आपली येणार आहे. पुढच्या गळ्याचं आता आपल्याला मार्किंग करायचं आहे. मी पुढच्या भागाची तुम्हाला कटिंग दाखवते मी याच कागदावर. तर बघा 7 इंचावर मी गळा टाकलेला आहे. तयार 6.5 असणार आहे, अर्धा इंच मार्जिन. आणि आपल्याला राऊंड गळा काढून घ्यायचा आहे इथे. तर या पद्धतीने गळाचा आकार द्यायचा. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता इथे गळ्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही रेख लक्षात घेऊ नका मार्जिनची, आपण वेगळी मार्जिनची इथे द्यायची आहे. ते तुम्ही कागदावर किंवा कापडावर कशावर कटिंग करताय त्याच्यावर तुम्ही पाव इंचाची मार्जिन द्यायची आहे याच्या पुढे. आता खाली आपण क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंच खून करून घ्यायची आणि ही लाईन अशी ओढून घ्यायची. त्याच्यानंतर क्रॉस पट्टीच्या वर 1 इंच खून करून घ्यायची आणि क्रॉस पट्टीवर 2.5 इंच, त्या रेघेवर 2.5 इंच आणि हा असा थोडासा कर्व असा आकार क्रॉस पट्टीचा देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, हा पुढचा गळा आहे. तर इथून खाली आपल्याला बस्ट पॉइंट द्यायचा आहे. तर बस्ट पॉइंट म्हणजे काय, तर जो उभार असतो, उंचवटा असतो, त्याचा मध्य, छातीचा मध्य आपला. तर आता बघा इथे खरं आपली 36 इंच बस्ट, फुल बस्ट, त्यानुसार माप टाकायचं आहे. तर बघा कमेंट असतात बस्टचं माप कुठे टाकायचं, तर या ठिकाणी आपल्याला बस्टचं माप टाकायचं आहे. तर किती आलं, 36चा चौथा भाग 9 + 1 इंच असं 10 वर मी खून केली. आता बरोबर मध्य कसा काढायचा, तर बघा मी टेप लावला इकडून, तिथे 3.5 येईल, 3.1 म्हणजे किती, 3.6, 36चा 10वा भाग, 36च्या 10व्या भागावर बस्ट पॉइंट अगदी करेक्ट जागा असते. तर कोणत्याही छातीचा बस्ट पॉइंट काढताना शोल्डरकडून छातीचा चौथा भाग +1 आणि काजबट्टन पट्टीच्या बाजूने छातीचा 10वा भाग, तर छातीचा म्हणजे फुल बस्टचा. आणि अशा रीतीने त्या बस्टच्या ठिकाणी एक रेघ ओढून घ्यायची आणि त्या रेघेवर आपल्याला फुल बस्टचा चौथा भाग म्हणजे किती, 9 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे. आता हे पाठीमागचं कटिंग होतं त्याच्यावर मी फुल्या दिल्या. आता हे पुढच्या भागाचं कटिंग आपलं या पद्धतीने येणार आहे. बघा तुमच्या लक्षात आलं असेल आता. तर म्हणून मी तो एक्स्ट्रा कागद ठेवलेला होता पुढे. बघा अर्धा इंच आपली रेघ पुढे गेलेली. आता इथे टक्स तयार करायचे 4 आपल्याला. तर तो टक्स कसा तयार करायचा बघा. तर पहिला मेन टक्स जो आहे तो कसा तयार करायचा, तर या क्रॉस पट्टी म्हणजे टक्सच्या खाली कंबरेचा चौथा भाग टाकायचा. तर कंबर आहे 7.5, त्यामध्ये आपल्याला पुढे किती उरतंय शिल्लक राहते त्या रेघेवर तेवढी आपली ही टक्सची रुंदी असणार आहे. तर माझी 1.5 इंच पुढे एक्स्ट्रा राहिलेलं आहे. तर बघा मी त्या मध्याच्या इकडे 1.5 इंच आणि तिकडे 1.5 इंच अशा खुणा करून घेऊन हा टक्स आपला मेन टक्स तयार झालेला आहे 1.5 इंचाचा या पद्धतीने. आता आपल्याला हे 3 टक्स तयार करायचे, तर ते पण दाखवते कसे करायचे. तर हा जो मध्य आलेला आहे त्यापासून 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे खून करून घ्यायची या बसच्या रेघेवर आणि तिथून वरती अर्धा इंच, इकडे पण अर्धा इंच. इथून आपण ह्या आता ही जी
तिरकस द्यायची एक रेघ या टक्सची आणि ही सरळ द्यायची काज बटनच्या बाजूची. आणि इथल्या टक्सला थोडासाच म्हणजे अर्धा इंचाचाच टक्स द्यायचा काज बटनच्या इथला. बघा इकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच या पद्धतीने हा टक्स तयार होतो काज बटन पट्टीच्या इथला. तो तयार आपण करून घेऊया रेगा मारून. हा दुसरा टक्स झाला. आता हा तिसरा टक्स इथे बघा, इथे सुद्धा मी अर्धा इंचाचाच टक्स देणार आहे कारण जास्त मोठी बस्ट नाही आहे, फक्त 1 इंच जास्त आहे, त्यामुळे मी अर्धा इंचाचाच टक्स देणार आहे. तुमची जर बस्ट जास्त असेल, समजा आता कंबर 30 आहे आणि बस्ट तुमची 40 असेल तर मग खूप अंतर येणार आहे, तेव्हा मग तुम्ही इथे 1 इंचाचा टक्स दिला तरी चालू शकणार आहे. आणि टक्सच्या रेगा बाहेर ओढायच्या जरा, कारण नंतर टक्स दिल्यानंतर कापड कमी पडतं, तिरकं होतं तिथं. आता हा चौथा टक्स आपला तयार करायचा आहे. कसा तयार करायचा बघा. त्यासाठी अगोदर आपल्याला पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायला पाहिजे. तर तो आकार देण्यासाठी मागच्या मुंड्याच्या रेगेपासून आत अर्धा इंच रेग ओढायची या पद्धतीने आणि त्याचा अर्धा काढून त्या कोपऱ्यातून 1 इंच मी खून करून घेतलेली आहे आणि मग तो आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण हा मुंडा कापून घेऊया अगोदर. आणि तो पण मोजून घ्यायचा. मगाशी तुम्हाला मोजून दाखवायचा राहिला पाठीमागच्या भागाचा मुंडा, तो मी आत्ता मोजून दाखवते. तर याचा आर्महोल आहे 17 ब्लाऊजचा, तर मग 17च्या निम्मे होतात 8.5. तर आपला हा राऊंड 8.5 भरला पाहिजे. तर अगोदर मी पाठीमागचा मुंडा तुम्हाला मोजून दाखवते परफेक्ट आहे की नाही. तर बघा बरोबर 8.5 भरलेला आहे. हे बघा बरोबर 8.5 भरलेला आहे, म्हणजे हा मुंडा परफेक्ट आहे. 17चे निम्मे 8.5. आता आपण हा आतला मुंडा कट करून घेऊया पुढच्या भागाचा, जो मी तुम्हाला दाखवला कटिंग. ते सुरुवातीला कापून घेऊया अगोदर, म्हणजे हा पण मोजून घेऊयात. एवढंच निघालंय बघा कटिंग माझं ते. आणि हे सुद्धा कटिंग करून घेऊया या बाजूचं, एक्स्ट्रा कागद आहे तो. आणि आता तुम्हाला हा मुंडा मोजून दाखवते. पुढचा मुंडा किती आलाय बघूया आपण. त्याच्यावर आपली टक्स ठरणार आहे, किती इंचाची टक्स असणार आहे ते. 9 इंच भरलेलं आहे, म्हणजे 8.5 मध्ये किती वाढलं तर अर्धा इंच वाढलेला आहे. मग तो अर्धा इंचाचा टक्स आपण इथे तयार करायचा आहे या ठिकाणी. बरोबर त्या मध्यावर इकडे पाव तिकडे पाव अशी खून करून टक्स द्यायचा आहे. आणि आता ही तिसरा टक्स आहे, तिथून वरती तिरकस 2 इंच अशी खून करून तो टक्स तिथे मिळवायचा आहे. या पद्धतीने आपला चौथा टक्स पण तयार झालेला आहे. बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टक्स तयार करायला शिकवले. आणि या पद्धतीने तुम्ही टक्स जर मारले ना, अगदी परफेक्ट कटोरीसारखा खोलगटपणा साध्या ब्लाऊजला पण येतो. अंगात घातल्यावर वाटत पण नाही हा साधा ब्लाऊज आहे म्हणून. 4 टक्सचा ब्लाऊज आहे, कटोरीसारखाच पफ वगैरे छान येतो. तर बघा, आणि हा चौथा टक्स जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हा मेन टक्स आहे. मी टक्सला रेगा देऊन ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि एवढंच करून चालत नाही, याच्या पुढे मार्जिंग पण द्यायचं असतं. तर ते कुठं द्यायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका किंवा सोडून जाऊ नका. 4 टक्स करून झाले, समजला व्हिडिओ, असं काही नाही. पुढे काय असतं ते पण तुम्ही पूर्ण बघा. अजून आपल्याला क्रॉसपट्टी ॲडजस्ट करायची आहे, तर ती पण कशी करायची ते दाखवणार आहे. तर आपल्याला आता क्रॉसपट्टी कितीची लागेल हे बघण्यासाठी पाठीमागच्या भागाची उंची मोजून घ्यायची पूर्ण. आता हे कट करायचं आहे. इथं मी रेगा जे ओढलेल्या आहेत त्या कट करायच्या आहेत. मग आपल्याला तिथपर्यंतच उंची मोजून घ्यायची. तर किती भरली आपली, तर बघा 7.5 आणि 1 रेग अशी ती भरलेली आहे उंची पाठीमागच्या भागाची. आता आपल्याला पुढच्या भागाला हा टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स मारून घेतल्यानंतर बघायचं ही उंची किती उरली. तर
ही उंची उरलेली आहे 5.5. बघा आता 5.5 उरलेली आहे. तर आपल्याला लागणार आहे उंची पूर्ण किती क्रॉसपट्टी जोडून 7.5 आणि 1 रेघ. तर बघा लक्षात ठेवा, हा पुढचा भाग 5.5 भरलाय आपला आणि आपल्याला हवाय किती तर 7.5 आणि 1 रेघ. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. हे खाली रेघा दिलेलं कट करायचं असतं पाठीमागच्या भागाला. तर किती उरतात 7.5 मधून 5.5 गेले तर 2 इंच आणि 1 रेघ. तर ही क्रॉसपट्टी आपली 2.25 आणि 1 आहे. तर आपल्याला तेवढी कमी करावी लागेल. त्या मापाने मी दुमडून घेते ही क्रॉसपट्टी. या पद्धतीने अशी मी दुमड टाकली आणि बरोबर 2 इंच आणि 1 रेघ करून घेतली. ही क्रॉसपट्टी अशी ॲडजस्ट करायची असते म्हणजे परफेक्ट क्रॉसपट्टी बसते. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे क्रॉसपट्टी जोडण्यासाठी कापड हवे. तर वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच मार्जिन देऊन 1 इंच मार्जिन ठेवून ही क्रॉसपट्टी आपण कट करायची. तर बघा खाली 1 इंच असं कापडावर ठेवायचं हे कापड आणि 1 इंचावर कापायचं. आता हे जोडताना सुद्धा या पद्धतीने मार्जिन द्यायचं आहे कापडावर आणि मग कट करायचं आहे, कारण कापड कागदाबरोबर कट करायचा नाही. चला तर मग आता हा गळा पण कापून दाखवते तुम्हाला. आणि या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे. टक्सला पण कट मारून घ्यायचा म्हणजे कसं व्यवस्थित कापडावर टक्स मारता येतो. त्याच मापाचा टक्स बसतो. सगळ्या टक्सला आपण कट मारून घेऊया या पद्धतीने. आणि इथे मध्ये पण टक्सच्या इथे होल पाडून घ्यायचे. आणि हे मी तुम्हाला कटिंग कापडावर पण दाखवणार आहे पुढं कसं ठेवायचं आणि कसं मार्जिन वाढवायचं ते. तर या पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. आता मी हेच कटिंग पिसावर ब्लाउज पिसावर कसं ठेवून मार्जिन वाढवायचं ते दाखवणार आहे. सर्वात प्रथम 1 इंच अशी खाली रेघ ओढून घेऊया 1 इंचावर. अजून एका ठिकाणी मार्क करून असा 1 इंचाची रेघ ओढून घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला ही क्रॉसपट्टी ठेवायची. तर बघा क्रॉसपट्टीची रुंदी पण काढली नव्हती आपण, ती काढूया. छातीचा चौथा भाग प्लस 2.5 इंच. तर एवढी जास्त आहे ती आपण कट करून टाकू. या पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवायची. ती घडी दुमड तशीच दुमडायची कारण आपण मार्जिन खाली 1 इंच दिलेलं आहे. आणि मग नंतर हे ड्रॉ करून घ्यायचं बरोबर क्रॉसपट्टीच्या बाजूनी. मी फक्त कटिंग दाखवणार आहे तुम्हाला, सॉरी. अशी ही क्रॉसपट्टीची कटिंग झाली. आता आपल्याला ह्या बाजूची पुढच्या बाजूची कटिंग करायची. तर बघा पुढे मी काज बटन पट्टीसाठी पण मार्जिन ठेवलेला आहे आणि जसा आहे तसा पेपर ड्रॉ करून घ्यायचा चारी बाजूनी. आणि प्रत्येक टक्सच्या इथे पण खुणा करून घ्यायच्या. मध्ये कट मारला होता आपण तिथे बरोबर. या पद्धतीने प्रत्येक टक्सला असे खुणा करून घ्यायच्या. मध्ये पण या खुणा करायच्या. उठत नाहीये, जरा कटच मारून घेऊया आपण इथे. आणि पेपरला कट मारा. अस्तर समजा अस्तरचा ब्लाउज शिवताय तुम्ही तर अस्तरला चुकून कट माराल. तर या पद्धतीने टक्सचे आपण खुणा करून घ्यायच्या बरोबर. इथे पण बिंदूमध्ये सुद्धा खडू उठवून घ्यायचा म्हणजे खाली उमटते. हे बघा उमटलेलं आहे. इथून पुढे आपल्याला टक्स मारायचे आहेत कापडावर या पद्धतीने. आपले हे चारे पण टक्स आता आपले तयार झालेले आहेत. आणि इथे खाली क्रॉसपट्टीला जोडण्यासाठी 1/2 इंच किंवा अर्धा इंच असं हे मार्जिन द्यायचं आणि इथून आपल्याला कटिंग करायचं आहे.
तर मी आता हे कटिंग करत बसणार नाही आहे, कापड वेस्ट जाईल. तुम्हाला हे शिकवण्यासाठी दाखवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. मला याचा ब्लाऊज काही शिवायचा नाही आहे, फक्त मी कटिंग दाखवण्यासाठी तुम्हाला पेपर कटिंग केली आणि ब्लाऊजवर पण कसं कटिंग करायचं ते दाखवलं. तर कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.